कादंबरीचं नाव जाणता राजा. पृष्ठ क्रमांक 10. या पावसाळ्यात कावजी वाटेत आडवी येणारी नीरा नदी ओलांडून सुभानमंगलवर हल्ला चढविणार होता. नदीला पूल नव्हता, नावा नव्हत्या. पोहूनच दक्षिण तीरावर जायचे होते. गेले, सुसरीसारखे मराठे गेले. किल्ला बेसावध होता, नव्हे निर्धास्त होता. कावजीने या किल्ल्यावर मावळ्यांनिशी हल्ला चढविला. ते तटावर चढले, घुसले. प्रतिकार होत होता, पण मराठ्यांचा जोश आणि उग्र निर्धार किल्ल्यावरच तुटून पडला होता. युद्ध पेटले, अलकल्लोळ उसळला. मराठ्यांचा मारा भयानक होता. युद्धात शाही किल्लेदारच कावजी मल्हारने कापून काढला. आदिलशाही फौजेची अक्षरशः दाणादाण उडाली. मध्यरात्रीच्या अंधारात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळवला. पुन्हा भगवा झेंडा सुभानमंगलवर फडकला. आधी झालेल्या पराभवानं खचून न जाता मावळ्यांनी शत्रूवर आग पाखडली. अचानक केलेल्या हल्ल्याचा हा परिणाम. किल्ला मिळाला. कावजी मल्हार किल्ल्याचा बंदोबस्त करून पुन्हा पुरंदरावर आला. सारं मराठी सैन्य या विजयानं अधिकच पेटून उठलं. शिवाजीराजांनी पुढच्याच मध्यरात्री बेलसरोवर असाच थोड्याशा मावळ्यांनिशी लपतछपत जाऊन एकदम हल्ला चढवला. यावेळी भगवा झेंडा एका मावळी तुकडीबरोबर होता. योजनेप्रमाणे राजांनी या मावळी तुकडीला हुकूम दिला होता की तुम्ही ऐन लढाईत घुसू नका, आम्ही गनिमांवर हल्ला चढवतो. अजूनही फत्तेखानाचं सैन्य जे आहे ते आपल्यापेक्षा जास्तच आहे. जमेल तसा आम्ही त्यांचा फडशा पाडतो, पण छावणीत झोपलेले शाही हशम जर आमच्यावर मोठ्या बळाने चढून आले तर आम्ही माघार घेऊ. तुमच्या झेंड्यांच्या तुकडीच्या रोखाने येऊ. आपण सारेच पुन्हा पुरंदरवर पोहोचू.